समप्रभाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मदेवं सर्वकार्यात् सर्वदा अलङ्कारुरी पुण्यभूमि पवित्रं तिथेनादतो ज्ञानराजा सुवातं तया क्षमिता महापुण्यराशि नमस्कार माता श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः महायोगित्वेमरतं वरकुण्डलिकालं दातं मदेन्द्रं समागतिष्ठनं मानकन्दनं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रभमानमन पाण्डुरङ्गाकरो पांडुरंगाकरो प्रथम अनुमान दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दासचका पुण्यमतनाने शेअर करून कळ्या झाला तुमच्या अनुग्रहाला लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावे मस्तक हे पायावे मस्तक हे पायावे या वारकरी संतांचा 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 या वारकरी मस्तक हे पायावे या वारकरी संतांचा वारकरी संतांचा या वारकरी संतांचा देवा माझे मन लागो तुझ्या चरणी संसार व्यासने पडवून दे नामस्मरण करो संत समागमे वाहुगाचे भ्रमण को देवा पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धने नामस्मरण करो संत समागमे वाहुगाचे भ्रमण को देवा अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एकाच नागणे शिवा दृढ दे नामस्मरण करो संत समागमे वारुगाचे भ्रमण को देवा विठ्ठल देवा माझे मन लागो तुझ्या चरणी संसार व्यासने पडवणे दे नामस्मरण करो संत समागमे वाहुगाचे भ्रमण नको देवा प्रस्तुत कीर्तन रूपी शेख निर्णय अभंग जगत वंदनीय जगत आदरणीय जगत कल्याणी आणि जगत उद्धरी असा एकनाथ महाराज ज्यांना शांतीचे ब्रह्म असे म्हटले जाते ज्यांच्याकडे अपार शांती आहे ते एकनाथ महाराज पैठण निवासी यांच्या 4 चरणाचा अभंग आणि या 4 चरणामध्ये ते आपले जे गायन आहे त्याची आपली इच्छा आहे ते दिवापुढे प्रगट करतात थोडक्यात अभंगाचा भाव असा की देवा हे भगवंता हे माझे मन हे कुठेतरी गुंधळलेले आहे
गुरफळलेले आहेत ते वेगळ्या मार्गाला भेटलेले आहेत ते अडकून पडलेले आहेत ते मन माझे त्याच्यातून बाहेर काढ आणि बाहेर काढा की एकदा मला संतांचे समागमात राहू दे म्हणजे जो माझा भ्रम आहे वाईट भ्रम आहे तो निघून जाईल पण निघून गेला तरी पण मला काहीतरी नेम करायला लागतील ते नेम म्हणजे कोणते ते पायी तीर्थयात्रा आणि मुखी रामनाम कारण हे नेम मी केल्यानंतर जे माझं कार्य सिद्धीला जाईल ते हा नेम केल्यानंतरच जाईल हे नेम केल्यानंतर माझे कार्य सिद्धीला गेले की मी एकदाचा मोकळा झालो म्हणजे देवाला मानत सांगतात की मग आणि का मागणे नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे फक्त माझ्या वाटेला मला शेवाची त्या शेवाचीवर मी विश्वास करेन बाकीचं काही नाही या अभंगाचा सरळ भाग तो विठ्ठल संत सदन हो संत माई बापानो अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा 2 मिनिटाचा परिहार कारण आपल्याला अगदी अगोदरच वेळ झालेला आहे परंतु तुमचे 2 मिनिटं घेणारच आहे की बारामती त्र्यंबकेश्वर येथून 46 वर्ष म्हणजे 45 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 46 वर्ष आपल्याला चालू आहे त्या 46 वर्षाचे पदार्पण आपण करत आहोत माई बापानो आणि मला आनंद आहे की मजाल दर मजाल कर तुम्ही वाऱ्याला येत आहेत माई बापानो तुमच्या चरणी माझी विनंती आहे की तुम्ही खूप 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 भाग्यवंत आहात म्हणून तुम्ही या वारीला आलात कारण जो भाग्यवान आहे तोच या धर्म मंडपात येतो तोच या हरिकथनात येतो तोच या पुण्याच्या ठिकाणी येतो म्हणून तुम्ही खूप भाग्यवंत आहात पण थोडीशी दुःखाची गोष्ट माहिती होणार अशी की जो आपल्या सर्वांचा दाता होता ज्याने हे 45 वर्ष खूप परिश्रम घेतलं खूप अट्टहास घेतला तो केवळ आपल्यासाठी या मागेसल्या समाजासाठी की एक दिवस माझा समाज माझी बरोबर जाईल व माझ्या समाजाचं नाव रोशन करील आणि त्यांना एक जगण्याचं कुठेतरी साधन निर्माण होईल कारण कलियुगात मात्र एकही साधन आहे ते या हरी नामाने त्याचे उद्धार होतो म्हणून माझे बानो वैकुंठवर्षी श्री गुरुवर्य दत्तोबा भुई आपल्यातून निघून गेलेले आहेत परंतु मला असं वाटतं की ते आपल्या प्रत्येकाच्या देहात आहेत प्रत्येकाच्या हृदयात आहेत ते कुठे जाणार नाहीत ते आजही इथे आहेत पण मला एक दुःख वाटतं की बाबांची इच्छा होती का माझी पुरं कुठंतरी मोडक्या तोडक्या भाषेत मोडक्या तोडक्या शब्दात का होईना 10 मिनिटं का होईना पण माझ्या समोर बोलावं ही त्याची इच्छा पूर्ण झालेली मायबापानं हेच दुःख वाटतं परंतु ते आहेत हे गृहीत धरून मी त्यांची इच्छा पूर्ण करण्याची जरूर प्रयत्न करेन पण मायबापानो आपण एक एवढंच करा की ज्याने आपल्यासाठी अट्टहास केला ज्यांनी आपल्यासाठी आता 3ऱ्या 4थ्या टप्प्यामध्ये पदार्पण होत आहेत अवघी 2 वर्षे शिल्लक राहिली आणि एवढा अट्टहास आपल्यासाठी केलेला आहे एवढा मोठं त्याने रोपटे जे छोटं शिल्लक त्याचा ते रोपट्याला भर आलेले ते रोपट्याला फळं आलेले आज ते फळाचा आस्वाद घेण्यासाठी ते राहिले नाहीत पण ते नाहीत म्हणून आपल्याला खूप गोष्टी जाणवल्या मायबाप आज स्वतःवर जबाबदारी तेव्हा केलेले कारण जेव्हा ती व्यक्ती नसते तेव्हा त्या व्यक्तीची आपल्याला किंमत करते मायबापानो आज त्या व्यक्तीची आपल्याला किंमत केली आज त्या परमार्थाची आपल्याला किंमत केली त्या नामाची किंमत करून दिली त्या माणसाने आणि आपल्याला स्वतःवर जबाबदारी घेऊन आज स्वतःला एकेकाला काळजी करावी लागत आहे प्रत्येकाला काळजी आहे आणि आज स्वयंपाकाला भाजी आहे का नाही उद्याला आहे का नाही ती व्यक्ती होती तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती पण आज प्रत्येकाला लहान पुराला सुद्धा माहित आहे की मी आज आवर्जून वारीला जावं कारण आपल्याला सांगणार कोणी राहिलं नाही मायबापानो जो सांगत होता जो आपल्यासाठी झिजत होता त्याने छोटी शरीराची माती केलेला निघून गेला पण त्याने कधी आपल्याला टोचून बोलला नाही आपल्या हिताचंच बोलला म्हणून मायबापानो त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या मोडक्या तोडक्या शेला सुरुवात करतो विठ्ठल अभंग पैठण नावाशी एकनाथ महाराज यांच्या 4 चरणाचा आहे आणि 4 चरणाचा अभंगामध्ये एकनाथ महाराज सांगतात की हे मायबापानो तुम्ही
तुम्ही आपल्या मनावर ताबा ठेवतो नाही. कारण हे मन आहे ना, हे मन फार चंचल आहे. हे मन कोणाच्या ताब्यात राहिलं नाही. हे मोठमोठ्याले ऋषी मुनी जपी तपी ह्याने हा मन भुलवून गेले. हे मनाला आवरणं फार कठीण आहे. कारण हे मन असं आहे ना की ह्याच्यामध्ये कधी कोणता बदल घडून येईल ते सांगता येत नाही. हे एका जागेवरून कधी दुसऱ्या जागेत जाईल ते ह्या गोष्टीच सांगता नाहीत. कारण मन फार चंचल, मन चंचल चपळ, जाता येताना लगे वेलं. मन एवढं चपल चंचल आहे ना का ते इथून कुठे ठाण्याला जाईल ना ठाण्यातून ते कुठे इथे येईल त्याच्या पण पत्ता कळत नाही. कारण ते मन आहे हे भौतिक देहरूपी रथामध्ये हे मन अडकलेले आहे. हे 10 इंद्रिय आपल्या रथाची घोडे आहेत आणि त्याच्यामध्ये जीव हा आपला त्याचा स्वार आहे. आणि तो जीव या मनाचे आधारण त्याच्यामध्ये सुख किंवा दुःख उपभोगतो. पण माय बापानो हे सर्व गोष्टी करवणारे मन आहे. तुम्ही बोलले कशावरून हे मन करवतं. आता बघा, आपण इथं आलो मग आपल्या मनाने ठरवलं ना का आपण वारीला जायचं, का आपल्या पायाने ठरवलं, मनाने ठरवलं. मन ठरवल्यावर सर्व गोष्टी होतात. मग ते मनाने ठरवलं की तिथं जायचं, वारीला गेल्यानंच पाहिजे. वारीला गेल्यानंतर कोणतं कार्य घडेल, मग ते कार्यापासून आपल्याला कोणता फायदा होईल हे सर्व गोष्टी मन ठरवतो. एक तुमच्या बरोबर थोडस उदाहरण ठेवतो आणि आपल्या सेवेला पुढे चालतो. विठ्ठल एक प्रवासी होता. तो वाटेला जात होता. वाटेला जाता 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 एक रस्त्याची कडेला त्याला एक बाग लागली. त्या बागेमध्ये आंब्याची झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाड त्या झाडावरती एक आंबा पिकलेला होता. त्याचं रूप एकदम सुंदर दिसत होतं. ते बघितल्यानंतर तो वाटसरूच्या मनात आला, वाह काय आंबा आहे रे, आंबा खायला पाहिजे. गोड असेल ना, दिसायलाच खूप सुंदर आहे ना, खूप गोड असेल. पण त्याने विचार केला नको, आंबा दिसायला सुंदर आहे पण तो माझा नाही, माझ्या हक्काचा नाही ना, तो दुसऱ्याचा आहे, त्याचा मालक कोणीतरी दुसरा आहे, तो मी नाही तोडायला पाहिजे. पण मन काय सांगतो, अरे बाबा कशाला नाही तोडायचा, तुला इथं पाळणार कोण आहे, तू तर एकटाच आहेस ना, पाळ ना तो आंबा, तुला पाळणारा कोण आहे, बिंदास पाळ, खाऊन घे. मनाने ठरवलं हो पाळायचा आंबा. बागेत गेला, आंबा पाडला. पण आंबा पाडण्याच्या अगोदर मनानं अजून त्याला एक संधी दिली, आज्ञा दिली. मन बोलायला लागले, अरे हातानो तू काय करतो, दगड घे मार त्या आंब्याला. इच्छा झाली मनाला, पण आज्ञा केली हाताना. कार्य करून घेतलं कुणाकडून, हाताकडून घेतलं आणि हाताने तो दगड उचलला त्या आंब्यावरती मारला. आंब्याला दगड मनातील आंबा खाली पडला. खाली पडल्यानंतर लगेच मनाच्या लक्षात आलं, अरे साखर पाहिला पाहिजे, कसा गोड आहे की आंबट आहे. मनाने ठरवलं. मग तो आंबा घेतला नाही, जिभेवरती टाकला, चाखला. आंबा खूप गोड होता, रस त्याचा खूप मधुर होता, कारण ते पिकलेला आंबा होता. तेवढ्यात अचानक आंबा खात असताना तो मालक आला, आंब्याचा त्या बागेचा मालक आला आणि त्या माणसाला त्यांनी पकडलं. पकडल्यानंतर तू काय करणार, आरती केली काय, त्या माणसाला त्याने बेदाम मार दिला की तू माझा आंबा चोरला, तू चोर आहेस. त्या माणसाला मार दिला, पण तो मार मारताना त्या माणसाच्या पाठीवरती मारला. वेदना कोणाला झाली, मार दिला पाठीला, पण पाठीला मार देत असताना ते अश्रू कुठून निघाले, डोळ्यातून. नाही बापा, मला काय सांगायचं आहे का मनाने सगळ्या गोष्टी ठरवल्या, बरोबर, मनाने ठरवल्या गोष्टी, सर्व कार्य प्रत्येक इंद्रियाने केलं, अवयवाने केलं, पण त्याचा त्रास डोळ्याला झाला. मग डोळ्यातून अश्रू का आले, कार्य कुणी केले पण अश्रू डोळ्यातून म्हणजे सजा कुणाला बघायला लागली, डोळ्याला. पण माय बापानो त्या माणसाने नंतर विचार केला की ह्या गोष्टी सर्व कोणी करवल्या, मनाने. मला काय सांगायचं आहे का मन हे चंचल आहे. ह्या मन सर्व गोष्टी करवतो, कारण वाईट पण तेच करत आणि चांगलं पण तेच करत. म्हणून संत सांगतात की कीर्तीने बैसता निद्रा ना गविले, ना मन माझी गुंतले विषय सुखा. बाबा सज्जन हा संत नाही म्हणून हे इथे मूर्ती लोकांच्या उपऱ्याचे उलटे आहेत. कारण जिथे चांगलं आहे
जिथं पुण्याही होते, जिथं पुण्याचा साठा आपल्याला मिळवता येतो, तेथेच ही निद्रा आपल्या डोक्यावरती वस्ती करते आणि ते माणसाला पुणे घेऊन देत नाही. तिथं त्याला झोप लागते. का झोप लागते? कारण काय? एखाद्या पुराला ताप आला तर आपण बोलतो, बाळा तुला ताप आला रे, आपण त्याला 2 शिव्या मारतो, भांडतो, दवाखान्यात नेतो. बरोबर आहे, न्यायलाच पाहिजे, आपलं बरोबर आहे. पण त्याच्या मागचं कारण काय आहे ते विचार करायला पाहिजे ना. ताप येण्याचं कारण काय आहे त्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे. तसं नाही पण की हे मन कीर्तनात बसल्यानंतर का विचलित होते? कारण ते पाप तिथे उघडकीस येते. पाप असतं आपल्या डोक्यावर, म्हणून मन आपलं वाईट मार्गाला लागते, या कुठेतरी बाहेर जाते. आता एक लक्षात घ्या माहिती बघा तुम्ही, आपण इथे वारीला आहोत, पण वारीला आहात तरी पण इथं माझे कीर्तन चालू आहे. पण तुमचं सर्वांच इथे लक्ष असेल या कशावरून? कारण कुणाचा घरी पण लक्ष असेल ना, घरी काय चालतं, बायका काय करतात, पोरी काय करतात, काय अलग का? कारण हा संसार पण आहे ना, हे म्हणा ते संसार आहे ना. याच संसारापायी ना आपल्याला कोणती गोष्ट आठवत नाही का? रामाचं नाव पण आठवत नाही. या राम नाम का आठवत नाही? या संसारापायी सर्व गोष्टी भरून जातो. कारण मन पण तिथे लागत नाही. चांगली गोष्टी करताना मन पाहिजे, वाईट गोष्टी करायला मन पाहिजे. मग आपण एखादा लगेच भरून जातो, अरे मित्रा चल की आज तिथे कार्यक्रम आहे ना, अरे ना जा, माझा आज मूड हाप आहे. मूड हाप म्हणजे काय? म्हणजे अर्थ आहे काय? मूड हाप आहे, बरोबर. पण ती वेळ गेली, मग ती वेळ पुन्हा येणार आहे काय? पुण्याची वेळ येणार आहे काय? पण आपला समाज काय सांगतो? टाइम इज मनी, मनी इज एव्हरीथिंग. महत्व काय देतो? टाइम म्हणजे पैसा आहे, आणि पैसा काही सर्व काय आहे. पण रॉंग आन्सर माहिती म्हणून चुकीचे उत्तर आहे. टाइम इज गॉड और गॉड इज एव्हरीथिंग. टाइम हा देव आहे आणि देव हा सर्व काय आहे, हे आपण लक्षात आणलं पाहिजे, हे आपण जाणले पाहिजे. कारण एकदा वेळ गेली, मायबापाने पुन्हा येत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, पण राहिले त्या कीर्ती जगा माझी. दिवस गेले मायबापाने संतुष्ट झाला हो, पण आठवणी राहून गेल्या आपल्या मनामध्ये. त्या आठवणी आपण कधी विसरू शकत नाही. त्या आठवणी चांगल्या असो की वाईट असो, पण त्या भुलवणं, ते विसरणं कठीण आहे मायबापानो. कारण हे मन ते गोष्टी करून देत नाही, ते विसरून देत नाही. पण मायबापानो, हे मन एकदाच जर आपण बाहेर काढलं तर पुन्हा आपण संसारामध्ये अडकतो. का अडकतो? कारण हा संसार तसा आहे ना. मग माऊली ठिकाणी सांगते, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायर धार हरे वायर धार हरे. मारी म्हणजे ते मायबापानो, संत सदाना हो, हा संसार हा लटिका आहे, हा खोटा आहे, खोटा आहे संसार हा. मग हा संसारामध्ये तुम्ही मायाजाळामध्ये का पडता? परंतु मायबापानो, समोर तुम्ही मायबापानो बसलेत ना, ते तुम्ही सर्व ज्ञानी आहात. कारण तुम्ही सर्व महान आहात, पण तुमच्यामध्ये फक्त मीच लहान आहे. हे आपले बाबा सांगत होते का तुम्ही सर्व महान आहात, पण तुमच्या मनात मी फक्त लहान आहे. म्हणून तुम्हालाही तुमच्या मनात प्रश्न आला असेल का हा संसार खोटा आहे, हा संसार मिथ्या आहे, हा संसार लटिका आहे, म्हणून तुम्ही कसे काय संसार करता? पण माय बाबा माऊली अजून सांगते का असूने संसारी जीव वेग करी. संसार करा, कारण आपण संसारीच माणसं आहोत. पण संसारात असून नसावे, ते कसं काय? संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, कीर्तन करावे विरोधीला, कीर्तन करावे विरोधीला.
संसारी असावे ना असूही नसावे ना कीर्तन करावे वेळोवेळा. बाबांनी सुंदर प्रमाण दिलं की जरी मनुष्य देह आहे, जरी जड जीव आपण आहोत, तरी पण आपल्याला संसार असून पण कीर्तन करण्याची संधी आहे. मग ते आपण का करू नये? ज्याने हा देह दिला आपल्याला एकमेव, जिने हा जीव दिला संतान, त्याचे करीन चिंतन जग जीवन नारायण गुण गायन तयाचे. मग त्याचे गुण का नाही गायचे? त्याचे गुण का गात नाही आपण? अरे 83,99,999 योनी शेवटचा जन्म मनुष्य अनमोल असा, आणि तो सुद्धा आपण व्यर्थ घालवतो का माय भाऊ? अरे हा 3.5 द्याचं न देव, हे 3.5 द्याचं मोडेल बाबा म्हणत होते. मग ते का आपण व्यर्थ घालवायचं? आपण जन्माला आलो ना कशासाठी याचा विचार करायचा, आणि महिन्यानंतर काय करायला लागणार याचाही विचार करायचा. मग जन्म फुकट का घालवतात? जन्म फुकट आपण का घालवतात? ह्या जन्मामध्ये आपण काहीतरी हित साधायला पाहिजे ना. मग त्याची किंमत का नाही आपल्याला कळत? वरी देह तव वरी सा. जववरी देह तव वरी साधना. जववरी देह तव वरी साधना. कारण हा देह अनमोल आहे माझ्या पानो. कारण देह अनमोल असला तरी पण आयुष्य किती कुणाचं सांगता येते काय? नाही सांगता येत. का? अल्प आयुष्य मानव देह सत गणित अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढ्या रोगोच्छय काय भजनाशी उरले ते पाहिजे का? राम राम स्मराधी. का नाही तुम्ही राम राम स्मरत? रामाचं नाव तुम्ही का घेत नाही? कारण हा देह तर कुठवरच आहे. ह्या देहाचा तर काही भरोसाच नाही ना. कधी कुणाचं काय दचकल, कधी कुणाचं काय होईल हे पण सांगता येत नाही. मग ह्याच्यामध्ये एवढा रोग असून का का आपल्याला ते साधन साधता येत नाही? त्या संसारामध्ये आपण का गुरफडून राहतात? कारण संतांनी सांगितलं की हे शरीर तर उत्तम चांगलं आहे, शरीर सुखाची गोष्ट आहे, शरीर साध्य करतं, शरीर साधले परब्रह्म आहे. मग ते आपल्याला का कसं साधता येत नाही? ते साधायला पाहिजे, पण त्या कोणत्या विचाराने, कोणत्या हेतूने, कशा पद्धतीने, कोणत्या नियमाने? उदाहरणार्थ बाबा आपण पहा, आपण एक साध्य केलं हे सांगायला काही हरकतच नाही. कारण आपण निर्व्यसनी माणसं आहोत. ह्या निर्व्यसनी माणसं आहेत ते ह्या व्यसन सोडून हा शरीर एक अनमोल असा ठेवा आहे, तो ठेवा आपल्याला उपयुक्त धरून ह्याच्यामधून आपल्याला कोणतीही गोष्ट सफल करता येते. कारण तुझं आहे तुझ्यापाशी, पण तू जागा चुकला असेल. आपल्याला हे देह दुसऱ्या गोष्टी काही करता येतात का? कारण ह्या देहामध्ये भगवंत आहे. जैसा हृदयामध्ये मी रामो असं सर्व सुखात तारमुखे भ्रांतीशी कामका विषयावरी. तुझ्या माझ्या देहामध्ये हृदयामध्ये राम आहे, त्याच्यामध्ये हे राम आहे, माझ्यामध्ये हे राम आहे. मग त्या माणसाला आपण किंमत का कमी देतो? त्या माणसाला गरीब म्हणून का सांगतो? तो माणूस दुबळा आहे म्हणून का सांगतो? तो माणूस नीच आहे म्हणून का सांगतो? तो माणूस पतित आहे म्हणून का सांगतो? त्याला का त्याला वाईट वर्तणूक देतो? का त्याची अवहेलना करतो? बाबा हमेशा म्हणतात, पोरानो आम्ही बाबांचे पाय धरले ते बाबा म्हणतात
मी हे तुमच्या पाय धरतो. बाबा बोलतो, आम्ही बोलतो बाबा नको पाय धरू का, तुम्ही आमच्या मोठे आहेत. बाबा काय बोलतात, अरे मी तुमचे पाय धरत नाही, तुमच्यामध्ये जो आत्मा आहे ना त्याचे पाय धरतो. हे सत्य आहे, सत्य आहे. कारण आपल्या शरीरामध्ये दोन पुरुष आहेत, एक काल पुरुष आहे आणि एक सत्य पुरुष आहे. जेव्हा सत्य कर्म करतो, जेव्हा पुण्याचे काम करतो, तेव्हा आपल्या शरीरावरती पगडा असतो तो सत्य पुरुषाचा. हे दोन जुलूस भाव आहेत. पण जेव्हा पाप करतो, जेव्हा सत्य पुरुषाचं ऐकत नाही, जेव्हा विचार कुठेतरी बाजूला जातो, जेव्हा वाईट विचार करतो, तेव्हा आपल्या शरीरावरती असत्य पुरुषाचा पगडा असतो, असत्य पुरुषाचा ताबा असतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्यामध्ये होत असतात. पण माय बापानो, आपल्या कंठी जर देवाचे नामस्मरण असलं, आपली जर श्रद्धा त्याच्यावरती असली, आपला जर त्याच्यावरती विश्वास असला, तर आपण कोणतीही गोष्ट सतत करणार नाही. म्हणून नाथपार म्हणतात की मला हे माझं मन ह्या संसारातून बाहेर काढायचे आहे. म्हणून अभंगाच्या नाथमारात पहिल्या सांगतात, देवा माझे नाथमार्ग म्हणतात की देवा, हे देवाला विचारतात. माता पिता गुरु आणि देव, हे माता पिता बाजूला सोडून देवाला विचारतात. म्हणजे देव ज्याच्याकडे कर्तव्य अकर्तव्य सत्य आहे तो देव, त्याला विचारतात की देवा या संसारातून मला बाहेर काढ, कारण या संसारामधून गोरफडून राहिलं, कारण हा संसार तर दुष्मन आहे, चौकडी इंगल आहे, विश्रांती नाही कुठे, पण रात्र दिवस मात्र तळमळ आहे. ह्या संसारामध्ये तळमळ आहे, तळमळ आहे, तळमळ आहे. कारण ह्या जगतात, ह्या मृत्यू लोकात कुठे सुखाची गोष्टच नाही. शेवटचे सेनाला इंग्लंडवरती झोपून नेलं जात नाही. म्हणून आपल्याला विचार करा तुम्ही, मृत्यू लोकी सुखाची त्यांनी ऐकले जे कवनाचे सर्व आहे, कशी सुख निद्रा अथून इंग्लंड यापूर्वी कुठे सुख आहे. शेवटी नातं गोत सर्व तिथंच ठेवून इंग्लंडच्या अंतरावरून झोपून मागे सरतात आणि जो तो आपल्या कामाला सुरुवात करतो. म्हणून हा संसार आहे ना, ह्या संसारात माझं मन रमू नको देऊ, कारण हा संसार खोटा नाही. म्हणून ना ह्या संसारामध्ये एक कोणतीच अशी गोष्ट नाही ती आपल्याला मोक्ष मिळून देईल असा. पण हा एक विचार केला तर संसार सोडून जमत नाही आपल्याला, कारण प्रपंचिक माणसं आहोत. म्हणून रामदास स्वामी सांगतात की परमार्थ साधून संसार साधून परमार्थ करायचे आहे.
कारण प्रपंचिक माणसाचं म्हणजे संसार करणं गरजेचं आहे. कारण संसार हा 3.5 देहाचा संत सांगतात, हा 3.5 देह होणार देह हा संसार म्हटला जातो. पण आपला संसार अलग आहे आणि संतांचा संसार नाही अलग आहे. हा अलग असला तरी पण आपल्याला जी नित्यकर्म आपले आहेत ती मागवणं केलीच पाहिजे. कारण त्यापासून आपलं कार्य अपूर्ण आहे. कारण माणूस जर संसारामध्ये गफडून राहिला मग त्याला बाहेर निघायला खूप कठीण असतं मायपानो. कारण हा दुःख पांधवडी संसार आहे. इथे सुखाचा विचारच नाही कुठे आहे. पण एखादा जर आपण विचार केला बाबा इथं दुःख 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 आहे, आपण सध्या तोच विचार केला मायपानो, अरे किती दुःख भोगायचे, किती कष्ट सहन करायचे, किती कष्ट सहन करायचे, कुठंतरी जायला पाहिजे ना. आपण सहज बोलतो, आपण मानकरी माणसं आहोत. आपल्याला तो विचार आहे, आपल्या डोक्यात विचार येतो काहीतरी पुण्याचं काम करावं, मग आपण सहज बोलतो. एखाद्याला भेट झाल्याला आपण बोलतो काय रे, अरे सज्जना अरे दिंडीला जायची तयारी झाली ना, येतो काय. मग तो माणूस काय बोलतो, अरे नाही नाही आलोच तू ना, मला थोडस काम आहे ना, मला नाही जमणार, नंतर बघू पुढच्या वर्षी बघू. पण तुकाराम महाराज काय सांगतात, म्हणे जाते जाईन जास तर या हे संसार असे म्हणून तू मार. अरे तुला किती संसार किती काम आहेत, किती या संसारामध्ये गडफडून राहतो तू, अजून किती काम करतो, किती काम करून 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 आपलं आयुष्य गेलं. पण त्या कामामधून आपल्याला काय बाहेर निघता नाही. अरे कामामध्ये पण काहीतरी आपल्याला राम म्हणता येते ना. त्या मधून पण दुःख आहे, ते आपलं दुःख जाईल आणि सुखाचा आस्वाद भेटेल आपल्याला. पण आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. कामामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जायले भवश्रम सुख होईल दुःखाचे. अरे कामामध्ये पण आपल्याला देवाचं नाव घेता येतं. कसं काय घेत, हात चालू आहे, पाय चालू आहे, डोळे चालू आहेत, पण मन तर आहे ना, मनावर आहे ना. मन तर सांगत ना की तुम्ही देवाचं नाव घ्या. किती लोकांनी देवाचे नाव घेतलं, किती संतांनी देवाचे नाव घेतलं, आणि देवाचे नाव घेऊन त्यांचा काय फायदा झाला. अरे हनुमंतराय प्रभू रामचंद्राचे निकट महान भक्त, पण एकदा का त्यांनी देवाचं नाव घेतलं की आनंद त्यांच्या गंगात मायना नाचायला सुरुवात होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय
काय अवीट गोड आहे मैं बनो, किती आनंद आहे याच्यामध्ये पहा ना. अरे किती आनंद आहे. मग त्या हनुमंतरायाचे मन ना हनुमंताचा आनंद कुठे असेल ना. एकदा देवाचं नाव घेतलं की तालीन मारुतीराय सर्व काय विसरून ना. म्हणून दासत्व निकटत्व हनुमंतबाई केले म्हणून देखील रामचरण. किती हनुमंताकडे दासत्व होतं, किती राम नावामध्ये पावर आहे. मला काही सांगायचं तात्पर्य आहे माय भावानो की पहा भगवान शिवाच्या जेव्हा 20 प्रसन केलं तेव्हा त्यांच्या कंठामध्ये दाह झाला. कुठल्याही स्थळ आपल्याला माहित आहे, कुठल्याही गोष्टी धारण केल्या पण त्यांचा दाह शांत होत नाही. शेवटी राम नामाच्या याच्या दाह शांत झाला, 2 अक्षराने शांत झाला. मग किती पवित्र आहे, किती नाम पवित्र आहे. गोड तुझी रूप गोड तुझी नाम देई मध्ये प्रेम सर्व काल. हे नाम आहे ना, हे नाम आपल्याला सर्व काल हमेशा अहोरात्र आपल्याला आनंद देते माय बाबांनो. आनंद दिल्याशिवाय ते राहतच नाही. पण आपल्याला याची गोडी कधी लागेल, गोडी कधी लागेल, कधी लागेल रे वेळा तुला गोड्या भावाचे. मुलाचा जन्म तू वाया घालू नको रे. पण तुला गोडी कधी लागेल, कधी लागेल रे गणीय रंगाची, कधी लागेल. अरे आजची जाईल तेव्हा लागेल का, हे कधी लागेल रे वेळातला गोडी. एकदाची लावून घे ना, मनाला ती लावून घे ना, त्याचा आनंद तू घे ना. मग ते एकदा तुला आनंद त्याचा झाला नाही, त्या गोडी लागली ना का मग तू सर्व काही विसरून जाशील, सर्व विसरून जाशील. पण हे मिळणार कुठं, हे कोणाच्या समागमात होते अभंगाच्या दुसऱ्या सरणार नामस्मरण घोर संत समागम, नामस्मरण घोर संत समागम, नामस्मरण घोर संत समागम, नामस्मरण घोर संत समागम, नामस्मरण घोर संत समागम.
की हे आपल्याला नामस्मरण इथं घडत आहेत, ते पण संतांच्या संगतीत घडत आहेत. अरे जन्माची असेल पुन्हा सामग्री तेव्हाच नाव येईल जीवादी श्रीरामाचे. मग दुसऱ्याचे नाव येते, आपल्याच काय येतं, आपल्याच काय येतं, आपली जन्माची पुन्हा सामग्री आहे. कारण आपण जन्म ना बहु पूर्ण केले, तेव्हाच आम्ही आपल्याला कृपा केली. जन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही देवाया जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. पहा काय म्हणून इथं पुन्हा प्रश्न आला. आपला समाज बोलतो की एकदा मनुष्य जन्म संपला पुन्हा जन्माला येणच नाही ना. आलं तर बोलतात अरे तो कोणीतरी नाव घेऊन आला, तो कोणीतरी नाव घेऊन आला ना, तो मागच्या जन्मात होता तोच आला. मग आपलं शास्त्र काय सांगतं माझ्या बाबांनो, 83,99,999 योनी हा मानवा भीतर आहे. हे शेवटची योनी ही मानवाची आहे, अति दुर्लभ योनी आहे, अति अनमोल योनीत आहे. एकदा मनुष्याचा जन्म हा, मग हे जन्म मागचा जन्म हा पुन्हा कसा काय केला, तेवढे आपण पुण्यवान आहोत का? हा जन्मोजन्मीचा कार्यभाग सांगितलं आपल्या समोर माय बाबांनो. मग हा एकच जन्मात आपल्याला कसा आहे, अरे मागच्या जन्माची बाकी फिरत नाही, म्हणून ह्या जन्मात पुन्हा आपल्याला वासनेच्या संगे जन्म घ्यायला लागतो आणि ते पाप फेडावं लागतं आपल्याला. मग आपण बोलतो का आपला बाजूचा ऐकत माणूस बोलतो का शेजारचा माणूस बोलतो का आपल्या परक्या जातीचा माणूस बोलतो, अरे तुम्ही तर मालकरी, तुम्ही तर बुवा माणसा, तुम्ही ते देवाची पूजा करतात, पण तुम्हाला हे तुमच्या वाटेला दुःख का तुमच्या वाटेला दुःख येतं? तुम्हाला तर दुःख नाही पाहिजे ना. म्हणजे त्यांचा असा भ्रम होतो की आपण माणूस नाही, आपल्यामध्ये जीव नाही, आपल्यामध्ये कोणती चेतना नाही, म्हणजे आपल्याला काही दुःखच व्हायला नव्हतं ना. पण ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे मायपानो. आपण जसं कर्म केलं त्या कर्माचं फल आपल्याला या जन्मात किंवा पुढच्या जन्मात व्याज स्वरूपात किंवा अव्याज स्वरूपात ते भोगावं लागतं. पण भोगावं लागतात हे अटल सत्य आहे. विठ्ठल म्हणून अरे मायपानो, आपल्याला जर एखादं चांगलं काम नाही जमलं, नाही करता आला का नाही भक्ती करता येत, पण एकमेकाच्या सुखात दुःखात तरी सहभागी व्हा मायपानो. एकमेकाला अडचणीमध्ये आधार द्या, मित्राला धीर द्या, गुन्हेगाराला आधार द्या. त्याच्यातच माणुसकी आहे आणि तीच भक्ती आहे. भक्ती काही विशेष कुठली दुसरी नाही. एकमेकाला सहाय्य करा, ज्याला दुःख असेल त्या दुःखातून त्याला बाहेर काढा. त्याला माणूस आहे म्हणून त्याला माणसाची किंमत द्या. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागले पाहिजेत. हे अत्यंत सत्य आहे. हे आपले भिन्न वाक्य आहे. विठ्ठल म्हणून आपण माणुसकी धर्म का विसरतो, का विसरतो? अरे प्रेम दिल्याने वाटतं, ते काय कमी होत नाही. म्हणून ते समोरच्या माणसाला प्रेम द्या, तुम्ही त्याला आपुलकी द्या. हा आपली दिंडीचा नियम आहे म्हणून. आज 100 आले, पुढच्या गावातून 10 माणसं आले, पुढच्या वर्षी 20 माणसं आले पाहिजेत. कारण आज आपल्याला बोलणार कोणी नाही आहे, ते आपल्या मनात ठेवायचे आहे. मग प्रेम द्या, त्याच्याशी माणसासारखं वागा, म्हणजे त्यालाही बरं वाटेल आणि आपल्याला बरं वाटेल, त्याच्या आत्माला बरं वाटेल आणि आपल्याला. कारण ह्या देहामध्ये तो आहे, त्याची ओळख करा आणि त्याला भजा. अरे संत मायभाव, संतांची शिवा जर आपल्याला नाही जमले ना,
तर संत सांगत का त्यांच्या दारातील एखादा तरी कुत्रा तरी व्हा, तर संत समागम एखाद्या परी व्हावी त्यांची दारी साण्याची. का का त्यांच्या दारातलं कुत्र तरी व्हायचं? कुत्र तर फार बेकार होणी आहे रे. जिथे गेलं तिकडे हाड, तिकडे गेलं तरी हाड. कुत्र्याला कुठं थारा असतो. मग ते संतांच्या दारातलं कुत्र का व्हायचे रे? कुत्र का संतांच्या दाराची व्हायचं? काहीतरी त्याला असेल ना किंमत. क्या राम नाम तिथे श्रवण करता येतं, तिथं देवाचं नाव ऐकायला मिळतं आणि ते नाव ऐकूनच आपल्याला धोरेल. का? कारण ते राम नामामध्ये ती पावर आहे. मग ते कुठं? ते फक्त संतांच्या ठिकाणी आहे. कारण दुसरं काही कुठे आपल्याला भेटणार नाही. म्हणून त्या संतांच्या ठिकाणच आपल्याला जावं लागेल. कारण त्यांना भजल्याशिवाय दुसरं काय नाही. तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती घडेल पंगत संताची या संगतीचा परिणाम मानवाय बनो. आपण इथे बसल्या आपल्याला कंटाळा येतो. पण कुणाच्या संगतीत बसावं तर कंटाळा येणार नाही. कुणाच्या बरोबर फिरायला तर कंटाळा येणार नाही. कुणाची संगत केल्यानंतर आपलं काय होईल? वाल्या कोणाची काय गती झाली? प्रत्येक जो पाप आहे अजयमालाची काय गती झाली? ज्यांनी ज्यांनी पाप केलं ते कशा पद्धतीने त्याची त्यांनी कोणतं कार्य केलं? देवाचं नामस्मरणच करून त्यांचा उद्धार करून घेतला ना. पण कोणाच्या सहवासात गेलं माय बाबांनो? संतांच्या संगती पहा माय बापानो, ही संगत आहे, हे राम नामाची वाट आहे. ही संतच्या संगतीत आपल्या हो म्हणून आपलं भाग्य आहे. ह्या संतांची एकदा संगत भेटली ना तर जर आपलं कोणतं काम किती बिघडत असू दे ना तरी ती चांगले बनतं. संत समागम एखादी पारी राम नाम होई तिथे रामनाम होईल सर्व आणि घडेल भोजन उचिष्टांची. भोजन तर घडेल माय म्हणून, पण कसं? उचिष्टांचे घडेल, चांगलं घडेल, पुण्याचं घडेल. एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो माय म्हणून आणि सेवेला पुरस्कारतो. एक साधू होता माय बापानो. तो साधू गावाबाहेर फिरला, भिक्षा मागत होता. तो त्याच काम असते भिक्षा मागायची. आपली झोली घेऊन तो गावामध्ये भीक मागत 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 एका घराच्या समोरच्या दरवाजापाशी तो गेला. तसं तर प्रत्येकाच्या घराच्या जवळ दरवाजावर जावंच लागतं. पण त्याला वाटलं की हे घराच्या जवळ हे घर त्याने त्याच्या मनाला काय आलं असेल ते हे घराच्या जवळ तो थांबला आणि तिथं तो त्या माईला हाक मारू लागला. माई भिक्षाम देही. त्या माईने बघितलं कोणीतरी भिक्षुक आपल्या दाराशी आला. तिने सांगितलं कारण मायेची या स्त्रीचे ते कर्तव्य आहे की कुणी साधू असो का कुणी बाकीचा माणूस असो त्या बाईचे कर्तव्य असतं की त्या बाईने त्याला आवाज देऊन पाणी विचारावं. कुठून आलात? कोण तुम्ही आहात? पाणी पिता का? हे बाईचे आदर कर्तव्य आहे. त्या पद्धतीने त्या बाईने त्या साधू महाराजांना बोलवलं. या महाराज बसा, आसन ग्रहण करा. ही पद्धत आहे आपली हिंदू धर्माची. साधू महाराज तिथे बसले. साधू महाराजांना पाणी दिलं. हो पाणी पितो. तहान लागली. दुपारची वेळ होती. महाराज बोलते जेवण आहे यात जेवाल का तुम्ही? साधू महाराजांना सांगणं हा माई जीवी. कारण जिथे ज्ञान आहे तिथे विद्या विनयन शोधते. त्या साधू महाराजांकडे ज्ञान होतो पण ज्ञान असायला कारण माय पण त्यांच्याकडे नम्रता आहे. जिथे नम्रता आहे तिथे ज्ञान आहे. जिथे नम्रता नाही तिथे ज्ञान नाही. तिथे अहंकाराचा वारा लागतो. नम्र झाला भूता तेने कोटिले आनंदा तेने कोटिले आनंदा
हा माई मी जेवण करतो. त्या माईने लगेच ताट तयार केलं आणि साधू महाराजांना जेवायला दिलं. साधू महाराजांना जेवण केलं. त्याच्या अगोदर साधू महाराज एका ठिकाणी एका माणसाची चर्चा करत होते. त्या चर्चेमध्ये साधू महाराज अत्यंत पुण्यशील गोष्ट करत होते आणि तो माणूस साधू महाराजांच्या मागं कुठेतरी होता उभा. तो बघत होता साधू महाराजांना. साधू महाराज या घरात गेले, काय करतात. साधू महाराजांना तात वाढल्यानंतर साधू महाराज जेवायला लागले. जेवण पूर्ण झालं साधू महाराजांचं. जेवण पूर्ण झाल्यानंतर साधू महाराजांची जी मती होती ना ती मायबाबून थोडी फिरली. ते विचित्र गोष्टी करू लागला. तेवढ्यात तो त्यांच्या बाजूला माणूस होता. तो माणूस तिथे उभा होता. त्या माणसाने ती कथा वार्ता ऐकली की साधू महाराज अगोदर तर त्यांच्या वाणीमध्ये प्रभुत्व होती, शुद्ध वाणी होती. वाणीवरती त्यांची सरस्वती माता विराजमान होती आणि इथं साधू महाराजांची मती कशी काय भेटली. साधू महाराज बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्या माणसाने साधू महाराजांना विचारलं, महाराज त्या वेळेत तुम्ही मला खूप चांगल्या माझ्याशी बोलत होतो, पण आता तुम्ही विचित्र गोष्टी कशी काय केली, काय झालं तुमचं. साधू महाराज बोलत त्या माणसाला, अरे मी इथं जेव्हापासून मी भोजन केलं ना तेव्हापासून माझ्या मतीला कुठेतरी वेगळीच चालना भेटली. कारण काय नाही बाबा, त्या घरातील जो ग्रस्त होता त्या ग्रहस्थाने ते चोरीचे अन्न आणलं होतं ना. ते चोरीचे अन्न होतं त्याच्यामध्ये माहिती कुठेतरी पाप होतं. ते अन्न साधू महाराजांनी सेवन केलं आणि ते अन्न त्यांच्या पोटात गेल्यानंतर साधू महाराजांची मते पलटली. माय बापानो, म्हणजे मला काय सांगायचं आहे की संतांच्या ठिकाणी संतांच्या संगतीला चांगला मार्ग या चांगला भोजन की चांगली गोष्ट की चांगलं जे पूर्ण पदरात पडते हे फक्त संतांच्या ठिकाणी पडतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाबांनो, आपण संतांनी आपण सज्जनाने कुठे जेवण करावं, कोणाशी कशी वार्तालाप करावा, कोणाशी कसं बोलावं, कुठे फिरावं, कुठे बसावं, कुठे उठावं, हे गोष्टीच्या आपल्याला कुठेतरी नियम पाहिजेत. हे नाथमाता अभंगाच्या तिसऱ्या दिवसात हाची माझा नेम सिद्धी हाची माझा नेम हाची माझा नेम हाची माझा नेम पाय हाची माझा नेम सिद्धी नाही. नेम आपण सांगितलं आपल्याला जीवनात आपण माणूस आहोत, आपल्याला नियम आहेत, नियम आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. पण लक्ष ठेवा पण एक एक शब्दावरती एक एक शब्दाला एक किंमत दिली आहे. ते नामाला किंमत दिली आहे. त्याच्यामध्ये क्रियाविशेषण आहे, नाम आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. कुठे थांबावं, कुठे बोलावं आणि कशा पद्धतीने बोलावं, हाची माझा नेम आहे माणूस. पण प्रत्येक नेम माणसाला कुठं न कशी नेतात. पण इथं सांगितलंय की हाची माझा नेम सिद्धी नाही. नेम अलग अलग आहेत, अनेक प्रकार आहेत, पण कुठला नेम कुठे नेतो, इथला नेम तिथं नेतो. पण हा नियम आहे काय, पायी तीर्थयात्रा आणि मुखी रामनाम. आपण माय बापानो पहा, पुन्हा तुम्हाला बोलतो की तुम्ही फार भाग्यवान आहात. का या पायी दिंडी यात्रेला तुम्ही आलात, तुम्ही पायाने वारी करीत आहात. या गोष्टीला महत्व आहे.
एखाद्याला वाटलं तर गाडी घेऊन येईल, कोणते साधने घेऊन येईल, गया जाईल, प्रयागला जाईल, संध्याकाळी वापस जाईल. तो नियम झाला का बाबांनो? तो नियम नाही होत. नियम म्हणजे कसं आहे की एकदा आलं आलं का आपण आपल्या हृदयात फसून गेलंच पाहिजे. कारण आपण 5 का 6 का 7 दिवस का होईना पण घर दार संसार सोडून येतो बाबांनो. कशासाठी? संतांसाठी, संतांच्या चरणावरती माथा ठेवण्यासाठी. कारण आपण माणसांना आपण विसर नाही पाहिजे. कारण नित्य नेम नामी तोच प्राणी दुर्लभ, त्याचे जीवन लक्ष्मी वल्लभ तया जेवली. नियम नसला तर माणूस ठरत नाही. कारण नियम हे कोणाला आहेत? फक्त आपल्याला सुखात पूर्ण जाणती, उत्तम मधम भोग भोगती. आणि हे एकमेव भगवंतान योनी निर्माण केले मनुष्य रे. हे त्याच्याच भजनासाठी निर्माण केले, त्याच्याच पूजा अर्चेसाठी निर्माण केली, त्यालाच भजनासाठी निर्माण केले, त्याची सेवा करण्यासाठी निर्माण केले, त्याच्या चरण लोटन घडण्यासाठी निर्माण केली. मग आपण तो नियम का चुकतो? विचार करा. माझ्या खेदाची गोष्ट आहे. आपण त्याला का विचारतो? आपण मन आपलं मन कुठं बाहेर का जात? नियम आहे ना तो. दिवसाला पण नियम आहे ना. सकाळ नंतर दुपार येते ना, दुपार नंतर संध्याकाळ येते, संध्याकाळ नंतर पुन्हा सकाळ होते. नियम आहे ना. मग ज्याचा नियम तो त्या नियमाप्रमाणे वागतो, चालतो, बोलतो, सर्व गोष्टी करतो. मग एकमेव योनी आपली जी विचारशील योनी म्हटली जाते. मग इथे विचार का नाही? आपण का नियमाचा विचार करत नाही? हर एक मानवाच्या जीवनाला नियम आहे. नियमाप्रमाणे वागले तर आपल्या जीवनाचे कल्याणच होणार आहे ना. मग नियमाला आपण का विसरतो? वारीला आलो आपण, पायाने चालतो इथपर्यंत, हाताने टाळी मारतो, मुखाने नामस्मरण करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतो. चांगली गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे आणि पुण्याच लागणार आहे. पण कोण कोणत्या पद्धतीने घेतोय मागे कोणाला सांगता येईल का? मनापासून कोण घेतो का? अंतरातून कोणी घेतो का? वरवर कोणी घेतो काय? वारी लावणे म्हणजे काय? वारी लावणे म्हणजे सर्व गोष्टी प्राप्त झाल्या या नाही माझ्या पण. तसं तर संत म्हटलं तर देवाच्या दरीन उभा क्षण भरी त्याने मुक्तीच्या साधी आहे. एखादा देवाच्या दार उभारायला हात जोडले तर म्हणतो चारी मुक्तीचा मला लाभ झाला, मी मोकळा झालोय संसारातून, मला सिद्धी प्राप्त झाली, मी मोक्षाला गेलो. पण नाही माहिती बनवून आयुष्यभर उभे राहायला लागत तुम्हाला देवाच्या दारात. तेव्हा काही एखादा तुम्हाला देवाची प्राप्ती झाली तर फार नशीब मायम पण. कारण ते साधू संतानानं शक्य नाही झाले तर आपल्याला काय होईल? पण आपल्याला नियम दिले. वारी करो ना म्हणजे नियम आहेत, नियम पाळलेच पाहिजेत. वारीला यायचे, वारी सोडून बाहेर भटकायची मायम चुकीची गोष्ट आहे. त्या गेलेल्या विभूतीला दुःख होईल का जे मी नियम दिले त्या नियमावर माझे वंश या माझे शिष्यगण या माझी दिंडी चालत नाही, त्याला त्रास होऊ नये माय पण. पण नियम पत्करा जीवनात. हे जीवन हे नियमावर आधार असतं. नाहीतर नियम गेले आपण मानव म्हणून आपली गणनाही होत नाही. म्हणून वारी करा पायाने, मुखाने नाम घ्या, हाताने टाळी मारा. हा 7 दिन द्यायचा मोडेल, हा न द्या. आपल्याला कशासाठी दिला? त्याच्याच भजनासाठी दिला ना. यार नाथ प्रेमानंदे, यार नाथ प्रेमानंदे, राम नामाच्या छंदे, राम नामाच्या छंदे. यार नाथ प्रेमानंदे, यार नाथ प्रेमानंदे, राम नामाच्या छंदे, राम नामाच्या छंदे. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम.
आनंदे राम नामाची या छंदे म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. पहा मायबानो संत सजन हो की नाचा, खूप नाचा तुम्ही, किती नाची नेट नाचे. एखाद्या कीर्तनामध्ये नटासारखे नाचा, या वारीमध्ये नटासारखे नाचा तुम्ही, पण त्या नामाच्या छंदावरती नाचा. कारण या ठिकाणी आपण नाचन, या ठिकाणी नाचलो बागडलो आपण तर आपली गणना तिथे होणार आहे. पण बाकीच्या ठिकाणी जर किती नाचा, किती नटासारखे नाचा, पण सकाळी आपली अविनाश होणार आहे, अविनाश होणार आहे. मायबानो हेच एकमेव ठिकाण आहे की इथे त्या छंदावरती, त्या नामाच्या छंदावरती, कारण काही नाची उडी आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने आपल्याला आनंद होतो. मायबानो आपण आनंदामध्ये एवढं तल्लीन होतो की माग कोण आहे आणि पुढे कोण आहे हे आपण बघत नाही. आपण म्हातार आहोत, आपलं वय 60 आहे की 70 आहे की 16 आहे का 22 आहे ही गोष्ट हे आपण पाहत नाही. तल्लीन झाल्यानं नाचायला सुरुवात करतो. का? आपल्याला आनंद होतो मायबानो. पण आनंद का होतो? त्या नामावरती होतो ना, त्या नामाच्या देवाच्या नामावरती होतो ना. आपण एवढं तल्लीन होतो की मायबानो आपण सर्व दुःख विसरून जातो. ह्या वारीचा महिमा मग सकाळपासून काकडा होतो, तो काकडापासून संध्याकाळपर्यंत हरिपाठ होतो. हा वारीचा नेम आहे. त्या नेमामध्ये, त्या वेळामध्ये आपल्याला किती आनंद होतो त्या नामावरती. पण त्या आनंदाचा उपभोग आपल्याला घेतला पाहिजे मायबानो. त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, त्याचा रस घेतला पाहिजे, त्याचा रस आपण प्राशन केला पाहिजे. किती महत्वाचा तो काकडा. पण आपण म्हणतो रे नाही काकडा नाही रे, माझा त्याच्याशी वाकडा आहे, मला नाही जमणार. कसा काय वाकडा? हा, काकडाशी वाकडा नको करू. त्या नामामध्ये पावर आहे, तो दिंडीचा नियम आहे. म्हणून त्या नियमाला धरून चाला मायबानो. नियम नसेल तर जीवन आपलं व्यर्थ आहे, फुकट आहे. म्हणून ज्या कामासाठी आलो त्या कामासाठी आपण तत्पर राहिले पाहिजे. ते काम वेळेवर झालेच पाहिजे, कारण वेळेला महत्व आहे. एक वेळा जर नाम तुम्ही उच्चारण केले ना तरी तुमच्यासाठी भरपूर आहे मायबानो. पण शुद्ध भावनेने घ्या, कारण ज्याचा शुद्ध भाव झाला त्याला दुर्मिळ देव. त्याला एकदा माणसाचा भाव शुद्ध झाला ना का त्याच्या पण देव दूर नसतो. कारण भगवंत हा प्रेमाचाच भुकेला आहे. त्याला प्रेमच आवडतं, बाकीचं काही आवडत नाही. किती सोनं द्या, चांदी द्या, दर्भ द्या, मोती द्या, हिरे द्या, माणिक द्या, त्याला काही नाही. त्यानेच वस्तू निर्माण केला ना आपण त्यालाच देतो. पण त्यानेच केलेलं पाणी, त्याने झाडाचं पान जरी सुकलेलं वाढलेलं कसं असो, ते जर त्याला शुद्ध भावनेने अर्पण केलं तर तो म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही वैकुंठ जशी काय मंदिरच बांधलंय, एवढंच ते त्याच्यामध्ये प्रेम आहे ना, एवढंच ते आपल्या प्रेमाने तो स्वीकार करतो. म्हणून मायबापानो ही वारी, ही पायी वारी आहे, पायी तीर्थ यात्रा. या मुखाने नाम घेऊन ते शुद्ध भावनेने घ्या, कारण तोच नेम आपल्याला सिद्धीला नाही, तोच नेम या आपल्या पापातून मुक्त करील, तोच नेम आपल्याला या मोक्ष मिळवून देईल, आणि तोच नेम आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकेल. मायबापानो एवढे लक्षात धरा, कारण हा नेम आहे, हा फार पवित्र आहे, ते नाम आहे ते फार पवित्र आहे. म्हणून मायबापानो आपण एकदा सर्वजण हात वर करून हाताने टाळी आणि मुखाने नाव स्मरून घ्या. विठोबा
सत्य सजा मला माहित आहे की आपली वेळ झालेली आहे, परंतु मी बरोबर माफी मागतो तुमच्याकडे. अजून तुमचं 10 मिनिट घेतो. फक्त 1 तास वाटचालीचे कीर्तन असतं, पण माय बापानो 1 तास उरला खटवंदराशी न कशी भाग्यदशा प्राप्त झाली. 1 तासामध्ये खटवंदराने काय केलं, तीच परिस्थिती आपली आहे, तीच वेळ आपली आहे माय बापानो. की ह्या नेम आपला विषय होता, नेम वारीचा. हा नित्य नेम माय बापानो आपल्याला कसं जगायचे ते शिकवतो आणि कसं मरायचे ते हा नियमच शिकवतो. कारण एकदा नियमाला जर आपण लागू झालो तर माग काय होईल ह्याचा काही विचार नसतो माय बापानो. कारण संतांच्या ठिकाणी एक नियम आहे, संतांच्या ठिकाणीच आपल्याला एक महामार्ग आहे का तिथं आपल्याला चांगला मार्ग भेटतो. कुठेतरी आपल्याला पुण्याचे मार्ग संत आपल्याला वाटचाल करून दाखवतात. आणि इथं आपली चांगली वाटचाल झाली माय बाबांनो की आपला भाव शुद्ध झाला. आणि भाव शुद्ध झाला की आपण माणूस म्हणून जगायला शिकलो माय बाबांनो. एकच ध्यानात ठेवा की वारी ही साधारण वारी नाही. आपण निवृत्त दादाच्या भेटीला चाललो, मग तो निवृत्त दादा कोण आहे ना त्याचा महिमा काय लक्षात ठेवा. जरूर जा. संत म्हणतात की पंढरपूरला तुम्ही येता, माझ्या भेटीला येता, तुम्ही जरूर आले पाहिजे. कारण तो दिनाचा सोय आहे, तो आपली वाट बघतो एकदा. पण अजून संत भगवंत की तुम्ही विचार करू नका का मी कोण आहे, मी कसा आहे. तुम्ही खट नट असाल एकदा तरी या आणि या चंद्रभागेत अंगण करून तुम्ही शुद्ध होऊन जा. पण या या बाबाने या यारी यश लहान थोरी या, सर्वजण या, दिन दुबळे या. पण एकदाच येऊन माझ्या भेटीला जा. एकदा तुम्ही माझी भेट घेतली एकदा तर तुम्हाला पुढची काही अडचण येणार नाही. म्हणून माय बाबांनो आपण निर्माण धरून चाललं पाहिजे, नेहमीच चाललं पाहिजे. तुम्ही वारंवार का म्हणतो का नियमाशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. म्हणून संत सांगतात की नाथ महाराज मग शेवटच्या जण सांगतात का आता मला काही मागायचं नाही, मला सर्व गोष्टी माझ्या नियम मी सर्व केला, माझी वाटचाल सिद्धीला लागली. आता मला काय नाही, जेवढं मागायचे तेवढे मी मागून घेतलं. आता मला फक्त शर्त पाहिजे, ती पण पक्क्या विश्वासाची. हे अभंगाच्या शेवटच्या चालू अनेक मागणे देवा देवा अनेक मागणे नाही नाही देवा देवा
अधिक मागणी नाही देवा एका जनाला मी शिवा दृढ देईन. पहा माय बापानो, फक्त 5 मिनिट. संतांचं वागणं कसं, संतांचं बोलणं कसं, संतांचं काय म्हणतात, ते कशा पद्धतीने मागतात, कोणतं म्हणतात आणि कोणासाठी म्हणतात. संत काय म्हणतात का अधिक मागणी नाही देवा, मला हे तो काही नको, आमच्याकडे भरपूर आहे. का आम्हाला भरपूर दिलं तू, आम्हाला जर काही द्यायचं असेल ना तर फक्त जड जेव्हा कसा उद्धार होईल ना तेच द्या मला, दुसरं काय नको. कारण संतांचं मन आहे ना, जैशी गंगा वाय तशी त्यांची मन, भगवंत जाणत त्याच्यावरी. त्या संतानं गंगेची उपमा दिली माझ्या पण. गंगा कोण, कशा पद्धतीने वाहते आणि त्याच्यामध्ये कोण कोण काय कार्यरत होता. कोणताही माणूस जा, दीन जा, दुबळा जा, गरीब जा, श्रीमंत जा, हुश जा, नीच जा, पापी जा, पुण्यवान जा, तो त्या गंगेत जाऊन आंघोळ करतो. पण ती गंगा कोणाला म्हणत नाही का तू माझ्यामध्ये येऊन आंघोळ करू नको, तू आंघोळ केली तर मी पापी होईल. संत त्या पापाचं पाप छलन करतात आणि पाप फिरण्यासाठी संतांची पूजा करतात आणि पुन्हा पवित्र होतात आणि पुन्हा पापी येऊन त्याच्यात आंघोळ करतात. पण असं बोलत नाही का तुम्ही येऊ नका, आंघोळ करू नका. तसं संतांचं मन माय भावानो, स्वतःला चिटतील पण दुसऱ्याला चंदनासारखं सुगंध देतील माय बापानो. पहा त्यांचे विचार, त्यांचे वागणं पहा, त्यांचा महिमा पहा. त्यांचा महिमा आपल्याला वर्णनच करता येत नाही. अगाध असा त्यांचा महिमा आहे तो, बहुत दुर्गम तो संतांचा महिमा. त्याचे काय पण वर्णन करायचे माहिती. तुकाराम महाराज म्हणतात की चंद्रभागी स्नान तुका मागे हेची दान, ह्याची दान दे गवा तुझा विसर न व्हावा. दान देशील तर असं दान दे का माझा विसर न धर्मात जर कोणाचा भगवंताचा. असं अजून दान मग आम्हाला द्या की जे खटणे देतील, चंद्रभागी स्नान करतील ते पुण्यवर्त होतील, असंच मला काहीतरी दान द्या. बाकी दुसरे काही देऊ नको, आमच्याकडे भरपूर आहे. भगवंत विनंती करतो काहीतरी मागा. पण संत सांगतात नको. का
कारण हे संतांना आपली काळजी आहे. मूर्ती जण ने देखील डोला येतो कलवला म्हणून या. पण संतांना म्हणून आपण सरण जात नाही, संतांना आपण ओळखत नाही, संतांचा महिमा आपण जाणत नाही. हे समोर बसले तुम्ही संत सर्व मायबाप आहात. नाही पण माझ्या दंडवत आहे तुमच्या चरणावरती. तुम्ही दिसायला साधारण आहात पण तुमचा महिमा अगाध आहे. पण तो आपल्याला ओळखता येत नाही. मायबाप हे आपलं कुठेतरी तो देव आहे. संत भेटतो, देव भेटतो, पण विश्वास तुटले नाही, खात्री नाही, मनाला वाटत नाही का आपण ही गोष्ट करावी. केली तर होते, आधी केलीच पाहिजे, जरूर होते, पण आपण ती करत नाही. फक्त आपण कोणाच ना कोणाच्या तरी दोषच काढत असतो. पण संतांचे मायबाप तसं नसतं. त्यांनी सहज एखादा शब्द बोलला तर तो आपल्यासाठी वरदान असतो. आणि ते आपल्याला एखाद्या गायच्या वस्त्राप्रमाणे सांभाळतात. सहज बोलणे हिती बोलीस कमी साहस शिकते तर का म्हणे वच्च देण्याची चक्ती तशी म्हणजे येते सामाजिक. म्हणून संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा. आपल्या समोर आहेत हे सर्व संत, त्यांना ओळखा. त्यांच्याकडे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे त्यांच्याकडे. तेच संत आहात, तेच देव आहात, तोच सदा आहे. त्यांना जाणा. म्हणून माय बापानो, देवा माझी म्हणून लागू तुझ्या चरणी. संसार वैष्णव प्रणदी नामस्मरण करून संत समागम वावगीचे भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही. अनेक मागणी नाही देवा, एका जनार्दनी शिवा दुर्दधी. मोडकं तोटल्या भाषात जसं जमला तसं मी सेवा करण्याची प्रयत्न केली. पण माय बापानो, ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या संतांचा ची एक वेळ म्हणजे त्यांचं भजन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर तुझ्या चरणी संसार व्यासने पडून होती. नामस्मरण घडव संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थ यात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्ध नाही. अनेक मागणी नाही देवा, एका जनार्दनी शिवा दृढ दे. नामस्मरण घडव संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. या एकनाथनाथ महाराजांच्या चार चरणाच्या अभंगावरती मायबापानो मी दोन शब्द फक्त बोलण्याचा प्रयत्न केला. कारण मी कुणी कीर्तनकार नाही. तुम्ही मला सर्व ओळखता, सर्व जाणता. मी तुमचाच आहे. तुमच्याच मध्ये वावरणारा, तुमच्याच मध्ये चालणारा, तुमच्याच मध्ये बोलणारा, तुमच्याच मध्ये खाणारा, तुमच्याच मध्ये सर्व गोष्टी करणारा मी माणूस आहे. मला पण माय बापू तुम्ही संत आहात. तुमचं मन हे गंगेसारखं आहे. तुमचं प्रेम आहे माझ्यावरती. म्हणून तुम्ही मला शिवा दिली. या नारदाच्या गादीवरती उभा राहायला तुम्ही मला एक संधी दिली. त्या लायक मग तुम्ही मला समजलं. म्हणून मी तुम्हाला कोटी कोटी तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. तुम्हाला धन्यवाद देतो. कारण माझ्या बापानो, करवली तशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे ते आता त्यालाच माहित आहे. पण तुम्ही संत मायबाप माझ्यावरती उपकार केले. मला तुम्ही सांभाळून घेतले. कारण तुम्ही महान आणि तुमच्यामध्ये मीच फक्त लहान आहे. कारण स्वतःवीन वक्त काय आहे, स्वतः नसले तर वक्ताचं काहीच चालत नाही. तुम्ही शांत चित्ताने ऐकले. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी, पण माझ्यासारखं अज्ञानी बालकाचे तुम्ही दोन शब्द वेळी वापले ऐकले. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो. आणि उत्तम उत्तम असेल पकवाज मास्टर दोन्ही जरी दिसायला मोठे लहान आहेत पण त्याची कीर्तन महान आहेत. उत्तम साथ दिली त्यांनी मला, म्हणजे त्यांचे मी ऋणी आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकलं, तुमचाही मी ऋणी आहे. सातकरी मंडळी, बलराम बाबा सारखे वयोवृद्ध माणूस पण माझ्यासारख्या मतिमंद बालकाच्या साथीला उभे राहिले. कोटी कोटी नमन आहे. त्यांना
की तुम्ही माझ्या साथीला उभे राहिले. सर्व गायदुंद राम महाराज, सुनील महाराज, दीपक महाराज आणि सर्व सातकरी एकापेक्षा एक हिरे आहेत. हे दिसायला कसले असेल पण ते कोळशातील हिरा आहेत. कोळशातील हिरे आहेत ते. मंबाजी भटाने हेच चुकी केली. ज्ञानेश्वर महाराजांना हेच समजलं. शेवटी खापरनं दिल्याने पाठीवर ते बांडे भाजले आणि हे बघण्याशी मंबाजी भट खिडकीला उठून बघतात. बघितलं दृश्य काय दिसलं त्याला. अरे बापरे, काय हे दृश्य मी बघतो. अरे ज्ञानदेवाना मी काच म्हणे समजलं तो रे, पण हे तो कोळशातला हिरा निघाला रे. लोटांगण घातलं ज्ञानदेवाच्या चरणावरती आणि बोलले, ज्ञानदेवा अरे माझं चुकलं, मी अनाथ आहे, अपराधी आहे, मी पापी आहे, मला माफ कर. त्यावेळी मुक्ताच्या तोंडातून शब्द निघाले, अरे खिचरा बरका सर. एक मिनिटांनी पुन्हा माऊलीच्या तोंडातून शब्द निघाला, परता सर खिचरा. दोन्ही शब्द एकच आहे, पण एक शब्द खेचरा पुढे आला, एक शब्द खेचरा मागे गेला. आणि तोच शब्द त्यांना लागू पडला. तर त्यांच्या माऊलीच्या बोलण्यातील उद्देश होता की अरे तू या संसारातून मोह बाजूला सार, या संसारातून विरक्त हो आणि वाईट पापाचे कर्म सोडून दे आणि तू चांगल्या मार्गाला लाग. आणि ते संतांचा उद्देश होतो एवढा. वाईट कर्म वाईट वागलं पण कधी संतांच्या रागावलं नाही, माऊली रागावलं नाही. म्हणून मायबापानो झालेली शिवा तुम्हा संतांच्या मायबापाच्या चरणावर, त्या माऊलीच्या चरणावर, त्या निवृत्ती दादांच्या चरणावर, तुम्हा माय बापांच्या चरणावर आणि त्या गेलेल्या विभूतीच्या चरणावर ठेवून माझ्या शिवेला मी इथंच पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. कसं कुठलं